सर, आजचा इंटरव्ह्यू चालू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्याबद्दल थोडं काही सांगू शकता का प्लीज? नमस्कार, मी मिलिंदजी सरदार. गेल्या 20 वर्षामध्ये जे स्वतः शिकलो, स्वतः अनुभवलं, ज्याच्यामुळे मला चांगले रिझल्ट मिळाले, जे समाजाला देणं हा महत्वाचा उद्देश आहे. जसं की गेल्या 20 वर्षामध्ये आहाराबद्दल नियम जे कळले ते पाळले. त्याच्यानंतर विहाराबद्दल विचार केला गेला तर रेग्युलर एक्सरसाइज हा गेली 18 वर्ष चुकलेला नाही. 100 सूर्यनमस्कार इथपर्यंत रेग्युलरपणे करणं हे सुद्धा शक्य झालं होतं. त्यानंतर महत्वाचं ध्यान, प्राणायाम, योगासन हे नियमित, अशा सगळ्या गोष्टीचा जो माझ्यावर परिणाम झाला तो माझ्या मित्रांना, इतर आपल्या कळावा, समाजाला त्याचा फायदा व्हावा, याच उद्देशातून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. सर, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काही टिप्स देऊ शकता का? नक्की. आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्वाच्या आहेत: आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेदाचा अभ्यास. याबद्दल सांगायचं झालं तर सात्विक आहार ठेवा. किती खायचं, काय खायचं, कधी खायचं, ह्या 3 प्रश्न स्वतःला विचारा आणि या जाणीवेत राहा. दुसरं महत्वाचं म्हणजे विहार. सकाळी रोज अर्धा तास कमीत कमी व्यायाम करा, तो अनाशपोटी करा, बरोबर, ज्याच्यामुळे सर्व सिस्टीम छान राहतील. तिसरं महत्वाचं विचार, आपले विचार चांगले ठेवा. आई वडिलांना देवासारखं ट्रीट करा. सगळ्यांशी प्रेमाने आणि आनंदाने वागा, कारण ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळणार आहे. एखाद्याला प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेम मिळणार आहे, एखाद्याला आनंद दिला तर तुम्हाला आनंद मिळणार. त्यामुळे या निसर्ग नियमाप्रमाणे जे द्याल तेच मिळेल, त्याप्रमाणे सगळ्यांना आनंद आणि प्रेम देता. आचरणाबद्दल बघायला गेलो तर सगळ्यांशी ग्रॅटिट्यूडनी आणि शरणागत भावामध्ये राहा. ह्या 5 गोष्टीनंतर आयुर्वेदाचा थोडासा अवलंब. रोज एक आवळा खा. रोज तुळशी, दालचीन, लवंग, वेलची याचा काढा जर रोज घेतला तर सिस्टीम चांगलं राहायला मदत होईल. आणि याही नंतर सर्वात महत्वाचं, तुमचं शरीर आणि मन हा तुमच्या यशस्वी जीवनाचा पाया आहे. तो आरसा म्हणून रोज बघा आणि आनंदी राहा. आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत त्याबद्दल काही तुम्ही थोडं सांगू शकता प्लीज? नक्की. आज आपण मन आणि शरीर याचं एकमेकाशी असणारे संबंध आणि त्याच्यामुळे होणारा आजारांवरचा परिणाम याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मन आणि शरीर याचा नेमका संबंध कसा आहे? छान प्रश्न. बघा, सर्व ज्या गोष्टी घडतात त्या मन आणि शरीर याच्या संबंधातूनच घडतात. जसं एक उदाहरण देतो तुम्हाला. मन आणि शरीर याचं जवळचं नातं किती आहे. एखादा विचार आपण मनात आणला तर त्याचा शरीरावर परिणाम कसा होतो याचं थोडक्यात उदाहरण देतो. आत्ता मी समजा तुम्हाला एक विचार तुमच्या डोक्यात टाकला की मी आत्ता तुम्हाला चिंच खायला देणार, बरोबर आहे. किती खाल? 1 की 2? 3? 1 किंवा 2. बरोबर आहे. काय झालं तोंडामध्ये? आंबटपणा येतो, लाळ आली, बरोबर आहे. आता बघा, एक फक्त चिंच हा शब्द तुम्ही ऐकलात, तिथून हायपोथॅलॅमसला सिग्नल दिला की चिंच म्हणजे शरीरातलं आम्ल वाढणार आहे. आम्ल वाढून चालणार नाहीये. मग इथे पिट्युटरी ग्रंथी आहे, तिला सिग्नल गेला की सलायवा वाढवा, नाही तर शरीरातलं आम्ल वाढेल. लगेच लाळ ती तोंडावर, जिभेवर आली, तेव्हा चिंच खाण्याला परमिशन आली, बरोबर आहे. आता एक विचार फक्त मनात आला चिंच, आणि त्याची रिप्लिकेशन शरीरावर जी झाली ती एवढी रसायनं शरीरात झाली. सेम आपल्या मनामध्ये दिवसभरात 50,000 ते 70,000 विचार येतात. ते विचार जर सकारात्मक आणि चांगले असले तर माझ्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन, ज्याचं नाव आहे एंडॉर्फिन आणि डोपामाइन, ते वाहतात. पण तेच विचार जर नकारात्मक असले तर कॉर्टिझॉल किंवा इपिनेफ्रिन असे नकारात्मक स्त्राव होतात आणि ज्याच्यामुळे बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, कंबरदुखी असे सगळे आजार. मग आता तुम्ही मला सांगा, आपण सकाळपासून सकारात्मकच विचार जास्त करतो की नकारात्मक सुद्धा करतो? ते परिस्थितीवर अवलंबून. बरोबर आहे. सर्वसाधारणपणे सगळ्यांना विचारल्यावर उत्तर एकच आलं की जास्तीत जास्त नकारात्मक विचार येतात आणि याच्यामुळेच आपल्या विचारांच्या प्रभावामुळे आजारांमध्ये रूपांतर होतं. तर माझा पुढचा प्रश्न आहे की आनंद आणि दीर्घायुष्य याच्यात काही संबंध आहे का? नक्कीच आहे. म्हणजे जे आनंदी असतात ते दीर्घायुष्य असतातच. कारण जेव्हा मी आनंदी राहतो तेव्हा माझ्या शरीरामधल्या ज्या एंडोक्राईन ग्लँड आहेत, नलिका विरहित ग्रंथी आहेत, ज्याच्यामुळे बाहेर पडणारे हार्मोन्स आणि त्याच्यामुळे माझ्या सिस्टीमवर होणारं काम हे इतकं परफेक्ट असतं. सगळ्या ज्या शरीरातल्या सिस्टीम आहेत, मग रेस्पिरेटरी सिस्टीम असो, श्वसन यंत्रणा असो, डायजेस्टिव्ह सिस्टीम असो, या सगळ्या यंत्रणा एकदम व्यवस्थित काम करतात आणि त्यामुळे आजार येतच नाही. किंवा काही प्रॉब्लेम आला तर जे हॅपी हार्मोन तयार होतात ते त्याच्यावर काम करतात आणि आरोग्य छान राहतं. पण तेच उलट अर्थी आपण बघायला गेलो की जेव्हा आपण आनंदी नसतो, नैराश्य, नाराजी, जेलसी, अपराध अशा काही गोष्टी असतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स, ज्याचं नाव आहे इपिनेफ्रिन आणि कॉर्टिझॉल, ते जास्त वाहतात. ते एक्सेस राहिल्यामुळे ते आजारांना आमंत्रण करतात. त्यांचा इम्पॅक्ट सगळ्या एंडोक्राईन ग्लँडवर होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो आणि याचं रूपांतर आजारांमध्ये होतं.
मग एक एक आजार, मग BP, डायबिटीस, हृदयरोग असे सगळे एक एक आजारांना आमंत्रण येतं आणि तिथून आपलं आयुष्य कमी होतं. त्यामुळे आनंद आणि दीर्घायुष्य याचा फार संबंध आहे. जर मी आनंदी राहिलो तर 100 पर्यंत जगणं हे सहज शक्य आहे. सर, ध्यान किंवा मेडिटेशन केल्यामुळे आजारांचं प्रमाण कमी होतं का? नक्कीच कमी होतं. कारण ध्यान केल्यामुळे काय होतं तर माझा ब्रेन जो आहे तो कूल, काम अँड सेटल डाऊन होतो. त्यामुळे जो रिॲक्शन मोडमध्ये जातो तो ध्यानामुळे कमी होतं आणि त्याच्यामुळे होणारे नवीन नवीन हार्मोन्स जे तयार होतात, ज्याला आपण निगेटिव्ह हार्मोन्स म्हणतो, ते प्रमाण कमी होतं आणि त्याच्याऐवजी ध्यानामुळे आपले एन्डॉर्फिन आणि डोपामाइन हे हॅपी हार्मोन जास्त तयार होतात आणि त्यामुळे आजारांचं प्रमाण हे नक्की कमी होतं आणि त्यामुळे आजार कमी होतात. जसं उदाहरण दिलं तर जेव्हा मला त्रास होतो, मानसिक तणाव येतो, तेव्हा माझ्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल, इपिनेफ्रिन होतात आणि ज्याच्यामुळे BP, डायबिटीस, हृदयरोग ह्या सगळ्या आजारांना आमंत्रण येतं. का तर त्याचा इम्पॅक्ट प्रत्येक सिस्टीमवर होतो. पण जेव्हा मी ध्यान करतो तेव्हा हायपोथॅलॅमस आणि अॅमॅगडाला जे रिॲक्टिव्ह मोडमध्ये जातात ते सेटल डाऊन असतात आणि त्यामुळे निगेटिव्ह हार्मोन्सचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. सकारात्मक हार्मोन्स म्हणजे डोपामाइन आणि मेलाटोनिन याचं प्रमाण वाढतं, सेरोटोनिन याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे आपण खुश राहतो आणि याच्यामुळे आजारांचं प्रमाण कमी. बरेचसे असे रिसर्च सांगितलेले आहेत की मेडिटेशन रोज जर मी 10 ते 15 मिनिटं असं 3 वेळा जर रेग्युलर केलं तर एका मेडिटेशनमुळे 5 तास झोपल्यावर जी विश्रांती मिळते ती विश्रांती फक्त एका ध्यानामुळे मिळते आणि त्यामुळे आपल्याला झोप सुद्धा शांत लागते आणि जेव्हा झोप शांत लागते तेव्हा माझं आरोग्य फार सुधारतं किंवा छान होतं. त्यामुळे मेडिटेशन याचं आपण बघायला गेलो जर नियमित याचा वापर केला तर नक्कीच आपण 100% आजारावर कंट्रोल आणतो आणि सुदृढ राहतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की व्यायामाचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा प्रभाव होतो हे याबद्दल काही सांगता येईल? नक्कीच. बघा, व्यायामामुळे काय होतं तर आपलं रेस्पिरेटरी एक्सरसाइज छान होतं, त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. हृदयाचं आरोग्य सुधारलं की पूर्ण रक्ताभिसरण संस्था आहे ची छान राहते. रक्ताभिसरण संस्था छान राहिली का बाकी सगळ्या ज्या बाकी सिस्टीम आहेत त्याच्यावर डिपेंड असणार यांचं आरोग्य छान होतं. त्यामुळे एक सुरुवातीला जो व्यायाम हा जर रेग्युलर आणि परफेक्ट मी केला तर बाकी सगळ्या सिस्टीम नॉर्मल. दुसरं असं महत्वाचं, एक्झरसाइजमुळे एन्डॉर्फिन म्हणजे सकारात्मक हार्मोन तयार होतात. मग सकाळच्या प्रवासामध्ये आपण व्यायाम चांगला केला की दिवसभराचा प्रवास त्या हॅपी हार्मोनमुळे छान जातो. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक असतो. कुठल्याही गोष्टी चॅलेंज घ्यायची कॅपॅसिटी आपली वाढते. त्यामुळे चॅलेंजकडे आपण अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो आणि मानसिकता सुधारते. याचबरोबर जेव्हा आपण रेग्युलर एक्सरसाइज करतो तेव्हा शरीराला एक एक्सरसाइज मिळाल्यामुळे झोप शांत लागणं हे छान होतं. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे बाईल ज्युसेस आहेत ह्याचं सिक्रिशन प्रॉपर होतं. अशामुळे फक्त एक एक्सरसाइज अर्ध्या तासाचा रेग्युलर केल्यामुळे तुमच्या सगळ्या सिस्टीमना काम चांगलं राहतं. आपले जे जॉईंट्स आहेत त्याची ऍक्टिव्हिटी छान राहतात. त्यामुळे एक एक्सरसाइज हा फॅक्टर जर मी रेग्युलर केला तर माझं सर्वच्या सर्व आरोग्य छान राहतं. त्यामुळे एक्सरसाइज इज अ इम्पॉर्टंट टास्क फॉर एव्हरी डे. व्यायामामुळे चिंता, नैराश्य, नाराजी हे सगळे भाव निघून जातात. आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे कुठलंही काम चॅलेंजने करण्याची ही आपली विल पॉवर तयार होते. सर, आहार आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम करतो यावर जरा काही सांगता येईल? हो, नक्कीच. बघा, आहार म्हणजे खाल तसे व्हाल ही एक म्हणच आहे. आपण जे खातो त्याच्याप्रमाणे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य घडत असतं. जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सप्तधातू जे आपण खातो त्याप्रमाणे आपलं रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र अशी जी 7 धातू आहेत हे आपण काय खातो त्याप्रमाणे बदलत असतात आणि त्याप्रमाणे पूर्ण शरीराची रचना, रोजचं विअर अँड टिअर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आहार हा इतका महत्वाचा फॅक्टर आहे. मग त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत आहाराचे. एक आहे पौष्टिक आहार. म्हणजे काय, त्याला आपण सात्विक आहार म्हणून सुद्धा म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये कच्च्या पालेभाज्या, फळभाज्या, कोशिंबिरी आणि काही फळं जसं आवळा घ्याल तर याच्यामध्ये याला आयुर्वेदामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. अशी काही जर आहारामध्ये आपण गोष्टी जास्त वापरल्या तर 100% आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. दुसरं महत्त्वाचं एक सांगितलं चुकीचा आहार. म्हणजे काय, तर जशा 5 पांढऱ्या वस्तू ज्याच्यामध्ये मीठ, साखर, मैदा, व्हाईट राईस आणि दूध ह्या 5 गोष्टी आपण जर टाळल्या तर 100% आपलं आरोग्य छान राहील. पण आपण या गोष्टी घेतो आणि त्यामुळे अशा काही गोष्टींचा जसं अति तिखट, अति तेलकट, अति तुपकट अशा गोष्टी ह्या सुद्धा शरीराला अपायकारक आहेत. जर या दोन्ही गोष्टींचा समतोल आपण राखला
म्हणजे काय खायचं, किती खायचं, कधी खायचं नाही, काय खायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर हे कचे प्रश्न 4-5 आपण जर स्वतःला विचारले आणि त्याप्रमाणे जर आपला स्वतःचा फॉलोअप ठेवला, तर आहार जर आपण संतुलित आणि व्यवस्थित ठेवला तर 100% आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे ऑलमोस्ट ठीक राहील. कारण आहार जर मी औषधासारखा घेतला तर औषधं ही आहारासारखी नक्कीच घ्यावी लागणार नाही. सर, चांगल्या आरोग्यासाठी झोपेचं महत्त्व किती आहे याबद्दल जरा सांगा प्लीज. नक्कीच झोप ही आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. झोपेमध्ये काय होतं तर आपल्या पेशींची दुरुस्ती आणि पुनर्जीवन हे दोन्ही काम झोपेमध्ये चालू होत असतात. दुसरं महत्वाचं की शरीराचं टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकणं म्हणजे लिव्हर आणि गल ब्लॅडर आणि किडनी ह्यांचं काम चालू होतं की टॉक्झिन्स बाहेर काढणं. तिसरं महत्वाचं की आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी जो शरीराला आराम पाहिजे तो आराम या झोपेत मिळत असतो. अशी 3 महत्वाची कामं झोपेत होतात. ही जर व्यवस्थित झाली तर सकाळी फ्रेश वाटणं, सकारात्मक विचार येणं, सकाळी उठताना फ्रेश म्हणून उठणं, दिवस एक आनंदाचा प्रवास करणं हे शक्य होतं. पण तीच झोप जर व्यवस्थित झाली नाही किंवा झोपेच्या वेळा सुद्धा फिक्स आहेत, जसं 10 ते 5 ही झोप गरजेची आहे कारण त्याच्यामुळे प्रत्येक ऑर्गनचं आपापलं काम सुरू असतं. पण ती झोप मी उशिरा झोपलो आणि उशिरा उठलो तर सगळं आपलं निसर्ग कालचक्राप्रमाणे चालणारं चक्र हे बिघडतात आणि त्यातून त्रास होतो. मग झोप चांगली लागली नाही तर त्रास काय होतो तर दिवसभर चिडचिड, शरीराचा थकवा गेलेला नसतो, बॉडी पेन, ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्याचं रूपांतर उद्या कदाचित आजारामध्ये होऊ शकतं. म्हणून झोप ही आपल्या सुदृढ आरोग्यासाठी प्रचंड महत्वाची आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या कॉमेंट्स आणि अनुभव नक्की शेअर करा.